जरांगे बोलतात की तुम्ही सत्तेत आहे त्यामुळे तुमचं नाव घेतो आम्ही. नाही, माझं म्हणणं काय आहे, हा चला सत्तेत आम्ही आहोत, तुम्ही आमचं नाव घेता. मी म्हणूनच सांगितलं ना, माझ्यामुळे जर काही अडलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगावं. पण ज्यांना तुमची मदत होते आहे आणि तुम्ही म्हणताय ना की यांची आम्ही 110 लोक पाडणार, हा आमचे पाडणार म्हणजे त्यांचे निवडून आणणार की नाही? तुमच्या नागपूरमध्येही पाडणार. हा हा म्हणजे मलाही पाडणार. हा ठीक आहे. तुम्हालाही पाडणार. नागपूरमध्ये येऊन मलाही ते पाडणार, आनंदच आहे. हा. पण याचा अर्थ विरोधकांना निवडून देणार ना. हा मग त्यांना तुम्ही निवडून देता तर आमची माफक अपेक्षा आहे हा की आम्हाला कटघऱ्यात उभं केलं, त्यांच्याकडनं किमान आश्वासन तर घ्या ना. एकदा एकदा हा एकदा त्यांना रेकॉर्डवर बोलू द्या की जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला तयार आहोत, असं एकदा तर बोलू द्या. कारण ऑल ती मिटिंगला दुसऱ्यांदा ते आले नाहीत. कारण पहिल्यांदा ज्यावेळेस आले त्यावेळेस या सगळ्या पक्षांनी सह्या केल्या. कशावर सह्या केल्यात? ओबीसीला बाजूला ठेवून आरक्षण द्यायचं याच्यावर केल्यात. ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला सह्या नाही केल्या कोणीच. सगळ्यांनी सह्या काय केल्या? ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. आरक्षण द्या. बरोबर. शरद पवारांची सही आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर आम्ही दुसरी बैठक बोलवली, त्याला पवार साहेब आले नाहीत, हे कोणीच आले नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात माझं म्हणणं एवढंच आहे की जरांगे पाटलांनी आम्हाला नालायक जरूर ठरवावं, पण ते ज्यांना लायक म्हणतायत त्यांनी तर भूमिका घ्यावी ना त्यांची. ते घेत नाहीत ना. मग तुमचं हे आव्हान आहे जरांगे पाटलांना की त्यांनी घेऊन यावेत. हा मग घ्यावी ना त्यांनी सांगावं त्या तिन्ही पक्षांना की घ्या भूमिका.